अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल म्हणजे सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि त्या निमित्ताने आपणास माहिती असेल की आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं आज वाचन समाप्त केलेलं आहे आणि सोबतच आज आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा सप्ताह संपलेला आहे. आज सकाळीच आपल्याला उद्याप म्हणजे नैवेद्य आरती सर्व काही करायचं होतं आणि ज्यांना सकाळी शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच आजच आपल्याला वाचन समाप्ती करून आरती उद्यापन अन्नदान सगळं काही करायचं आहे. आता माझं सुद्धा सगळं काही आज वेळेतच पार पडलं. मी खरंच सांगते खूप खूप स्वामींची कृपा आहे, दत्तांची कृपा आहे की प्रत्येक वेळेस थोडी गडबड होते, नैवेद्य उशिरा होतो किंवा 12च्या आत 10:30 नाही जमलं 12च्या आत तर नक्कीच व्हायचा. पण यावेळेस काय माहिती काय झालं की बा वेळ म्हणजे 7 दिवस वेळेत जाग आली, जरा सुद्धा कंटाळा वाटला नाही. बरोबर 2:15ला उठायचं, बरोबर आपलं सगळं काही नित्यनेमाने व्हायचं, बरोबर 5 सव्वा 5 पर्यंत वाचून व्हायचं. सगळं काही दिवसभर तर अक्षरशः झोपायला सुद्धा मिळायचं नाही, कारण की आपणास माहिती की दिवसभराची आपली घरातली कामं असतात किंवा आणि दुपारी प्रहर सेवा होती, सगळं होतं. यज्ञ याग सुद्धा केले. नशिबाने 2 याग मला मिळाले, एक मल्हारी आणि रुद्र याग आणि स्वामी याग मला तो नशिबाने भेटला. चंडी याग तेवढा भेटला नाही कारण की त्यावेळेस मुलीची एक्झाम होती, त्यामुळेच मला म्हणजे ते जाता नाही आलं. तर नक्कीच प्रहर सेवा 7ही दिवस झाली. मिस्टरांकडून सुद्धा 7ही दिवस प्रहर सेवा स्वामींनी करून घेतली. मुलीकडून माझ्या मुलीकडून सुद्धा स्वामी याग स्वामी महाराजांनी करून घेतलेला आहे. त्यामुळे खरं सांगते खूप खूप काही दिलं स्वामींनी या सप्ताहामध्ये. खूप छान प्रकारे स्वामींनी सप्ताह पार पाडला माझ्याकडून आणि निर्विघ्नपणे. अक्षरशः धाकधूक असते बघा 7 दिवस, कुठेतरी सुतक पडतं की काय, विटाळ पडतं की काय, किंवा मासिक धर्म होतो की काय, काहीतरी विघ्न होते काय. 7 दिवस रोज सकाळ संध्याकाळ दिवसभर काहीतरी धाकधूक असायची, प्रत्येकाच्या मनात असेलच, माझ्या सुद्धा होती. पण खरं सांगते सर्व काही काळजी स्वामी दत्त महाराजांनाच असते आणि ते आपल्या भक्ताची जर मनापासून इच्छा असेल ना तर ते पूर्ण करतात म्हणजे करतातच. आज माझं सगळं काही मी खरं सांगते एक तुम्हाला सांगायला हरकत नाही, 5:45 मी स्वयंपाकाला लागले. नैवेद्याच्या पुरणपोळीचा मी आज नैवेद्य दाखवला आहे स्वामींना. सोबत त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी एक स्पेशल आहे त्याच्यामध्ये, आणि सगळा काही स्वयंपाक माझा 8 वाजेपर्यंत रेडी होता. सगळा काही त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एक मिस्टरांचा डब्बा धरून सगळं काही आज रेडी होतं. म्हणजे मलाच इतकं नमन वाटायला लागलं, इतकं म्हणजे असं छान वाटायला लागलं की आज माझं वेळेत सगळं काही म्हणजे 1-2 घंटे अगोदर माझं सगळं काही रेडी होतं आज. आणि घरातली कामं सुद्धा सगळी झालेली होती. खूप छान वाटलं. म्हणजे एक प्रकारे म्हणतात एक ऊर्जा होती की आज माझं वाचन समाप्त झाली आहे. 7 दिवसाचा माझा सप्ताह जो आहे तो खूप छान प्रकारे पार पडलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही विघ्न नाही आलं. दत्त महाराजांनी सेवा पूर्णपणे करून घेतली आणि एक्स्ट्रा सेवा सुद्धा करून घेतल्या, त्याचा सुद्धा खूप आनंद होता. आणि त्या ऊर्जेमध्ये का होईना पण खूप लवकर आज सगळं काही माझ्या गोष्टी झाल्या. आता मला केंद्रामध्ये सुद्धा जायचं आहे, कारण की आज केंद्रात नाही गेलं तर काय केलं, कारण की आपण 6 दिवस केंद्रामध्ये गेलो आहे सेवा करायला. तर आज तर जाणं आपलं कामच म्हणजे कर्तव्यच आहे, जायला हरकत नाही. कारण की रात्री 12 पर्यंत का होईल आपण नक्कीच जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात किंवा जवळच्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये स्वामींचं अक्कलकोट प्रणित असेल तुमच्याकडे, जे कुठलं केंद्र असेल स्वामींचं, तिथे नक्कीच आज जा, दर्शन घ्या. तिथली जी ऊर्जा आहे ती स्वतःमध्ये सामावून घ्या. खरं सांगते, भले तुम्ही पारायणाला बसले असाल किंवा नसाल तरी सुद्धा. तर आता आजच्या विषयाकडे आपण बोलूया. तर आजच्या व्हिडिओच्या विषय थंबवरून तुम्हाला कळालं असेलच की आपला विषय काय आहे. तर म्हणजे आता आपला आज सप्ताह संपलेला आहे. पण आता बघायला गेलं तर उद्या आहे 16 एप्रिल 2026, उद्या आहे गुरुवार. आणि उद्या आपली म्हणजे बघायला गेलं तर 17 तारखेला म्हणजे शुक्रवारी आपली चैत्र अमावस्या असणार आहे. पण ती तिथी जी सुरू होणार आहे ती उद्या चालू होणार आहे 16 तारखेला. पण नेमकी 16 तारखेला कधी चैत्र अमावस्या तिथी चालू होते आहे, त्याला दर्श अमावस्या सुद्धा म्हणता येईल, कारण की ही चैत्र महिन्यातली अमावस्या असल्यामुळे त्याला चैत्र अमावस्या म्हटलं जातं आणि दर्श अमावस्या सुद्धा म्हटलं जातं. तरी कधी चालू होते, कधी संपणार आहे. सोबतच या दिवशी आपल्याला पितरांसाठी काही महत्वपूर्ण गोष्टी करायच्या, जे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जे आपले गेले पितर आहेत त्याच्यासाठी प्रत्येक अमावस्याला काही गोष्टी करणं आपलं कर्तव्य आहे, ते करायलाच पाहिजे. तरच आपल्या आयुष्यामध्ये कधीच आपल्याला खडतर पितृदोष हा लागत नाही. सोबतच आपल्याला घरात शांतता नांदण्यासाठी, वास्तुदोष कायमचा दूर होण्यासाठी, नजर बाधा किंवा कुठल्याही म्हणतात नकारात्मक ऊर्जा घरामध्ये टिकू नये यासाठी आपला चैत्र अमावस्येपासून आपला एक उपाय तोडगा, एक नारळाचा उपाय करायचा आहे, जो अत्यंत प्रभावी आहे. आपला मार्गातून सांगितलेला हा उपाय आहे. तो नक्कीच प्रत्येकाने अमावस्यापासून तो रोज करायचा आहे. तर नक्कीच याबद्दल संपूर्ण माहिती याची व्हिडिओ जाणून घ्यायची आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, सुरुवातीला आपण जाणून घ्या की आता चैत्र महिना आपला संपणार आहे आणि चैत्र महिना संपणार आपला वैशाख महिन्याला सुरुवात होणार आहे. आता बघायला गेलं तर चैत्र अमावस्या जी आहे, मला खूप ताईंनी विचारलं की ताई आम्हाला या सप्ताह काळामध्ये पारायण करायला जमलं नाही, तर आम्ही 16 तारखेला करू का.
म्हणून मी खूप जण सांगितलं की करू नका. आता 16, 17 2 दिवस थांबा आणि 18 शनिवार तारखेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. ज्यांना कोणाला पारायण करायचं असेल गुरुचरित्र ग्रंथाचं ते घरामध्ये करू शकतात 18 एप्रिल पासून. पण 16 आणि 17 2 दिवस बिलकुल करायचं नाही आहे. आणि ज्यांचं कोणाचं आता खूप लोकांनी काय केलं 10 तारखेला पारायण सुरू केलं, 9 तारखेला आपलं पारायण सुरू झालं म्हणून आज आपलं उद्यापन आलं. पण खूप जणांनी काय केलं 9 तारखेला कोणाचा मासिक धर्म काहीतरी काम होतं म्हणून त्यांनी 10 तारखेला चालू केलं. मग त्यांचं उद्यापन आता उद्या येणार. तर ज्यांचं कोणाचं उद्यापन 16 तारखेला उद्या येणार आहे त्यांनी सकाळी किंवा दुपारी 12 वाजेपर्यंत उद्यापन उरकून घ्यायचं आहे. कारण की उद्या रात्री अमावास्या तिथी चालू होते आहे म्हणून सांगते आहे. आता चैत्र अमावास्या तिथी ही उद्या 16 तारखेला रात्री 8:12 सव्वा 8 वाजता उद्या अमावास्या तिथी चालू होणार आहे. ती 17 तारखेला दिवसभर असणार आहे आणि 17 तारखेला शुक्रवारी सायंकाळी 5:22 अमावास्या तिथी संपणार आहे. पण तिचे जी काही म्हणतात ना वेध लागू होतात ते तिथीचे ते उद्यापासून असणार आहे. म्हणून आपल्याला उद्या उद्यापन लवकर तुम्ही करून घ्या. आता 17 तारखेला दिवसभर अमावास्या असणार आहे. त्यामुळे आपल्या पितरांसाठी जे काही आपले उपाय करायचे आहेत ते आपल्याला 17 तारखेलाच करायचे आहेत दिवसभरामध्ये. सोबत जर कोणाला काही म्हणतात किंवा कोणाला काही लहान मुलांची नजर काढायची आहे किंवा घराची काही उतारा करायचा आहे तर त्यांनी उद्या रात्री 8:15 नंतर जरी केले तरी चालेल. कारण की उतारे वगैरे आपण रात्रीच्याच टायमिंगला करत असतो म्हणून सांगते आहे. आता मी घरात शांतता आणण्यासाठी तुम्हाला म्हटलं किंवा अत्यंत प्रभावी उपाय एक नारळाचा आपल्याला करायचा आहे. तो खूप उपाय प्रभावी आहे कारण की आपल्या मार्गातून सांगितलेला आहे. खूप जण करतात सुद्धा. हे बघा कसं होतं कधी कधी खूप काही घरामध्ये सगळं काही चांगलं चालू असतं, खूप हसतं खेळतं घर असतं आणि कधीतरी असं अचानक काहीतरी घडतं की घरामध्ये म्हणतात की अशांतता नांदायला सुरुवात होते. म्हणजेच कोणाचं कोणाशी पटत नाही, सततचे वादविवाद घरामध्ये होतात, घरामध्ये करमत नाही, निगेटिव्ह विचार घरामध्ये वाटतात किंवा घराला वास्तुदोष लागला असेल, वाईट शक्तींचा काही प्रभाव असेल, इतर म्हणतात ना किंवा सततचा आजार पण म्हणायला हरकत नाही त्या घरात शांतता नांदण्यासाठी सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजेच काय तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही 17 तारखेला दिवसभरामध्ये करू शकता. आणि 17 तारखेपासून म्हणजे या चैत्र अमावास्येपासून तुम्ही रोज हा करायचा आहे जोपर्यंत घरातलं सर्व वातावरण ठीक होत नाही तोपर्यंत. आता काय करायचं नारळ घ्यायचं, श्रीफळ घ्यायचं, चांगलं बघून घ्या आणि ते पाण्याचं वगैरे बघून घ्या चांगलं. ते नारळ पूर्ण सोलायचं आहे आपल्याला आणि ते सोलून आपल्या देवघरासमोर आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण स्वतः सुद्धा आसनावरती बसायचं आहे. धूप दीप लावायचा आहे देवघरासमोर. नारळाची शेंडी जी आहे ती आपली देवाकडे असावी अशा प्रकारे आपल्याला ते नारळ समोर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण आणि समोर म्हणजे पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही ते नारळ ठेवू शकता. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्या नारळावरती आपल्याला एका मागे एक असे 7 कापराच्या वडी आपल्याला त्याच्यावरती जाळायच्या आहेत. नारळाची शेंडी देवाकडे असावी आणि एका मागे एक अशा प्रकारे 7 आपल्याला कापूरच्या वड्या त्याच्यावर जाळायच्या आहेत. एक कापूरची वडी आधी ठेवायची, ती जळू द्यायची, त्यानंतर दुसरी जाळायची, त्यानंतर तिसरी, अशा प्रकारे 7 वड्या आपल्याला कापराच्या जाळायच्या आहेत. त्याच्यात भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम. आता आपल्याला हे कापूर जळत असताना पूर्ण 7 कापुराच्या वड्या जळत असताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला मंत्र स्तोत्र सेवा चालू ठेवायची आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांची एक माळ तुम्ही करू शकता किंवा नामस्मरण करू शकता. नंतर श्री गायत्री मंत्राची तुम्हाला करायची आहे एक माळ पूर्ण 7 वड्या जळेपर्यंत. अजून सुद्धा तुम्ही काल भैरवाचे स्तोत्र आहे, महामृत्यूंचे मंत्र आहे, अजून आपण कुलदेवीचं मंत्र आहे, सगळे जे काही मंत्र स्तोत्र आहे ते सगळे काही आपण या 7 वड्या जळेपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे ते जे नारळ आहे ते नारळ तुम्हाला आणि त्या नारळ वड्या कधी जाळायच्या आहेत तर सकाळ आणि संध्याकाळ अशा प्रकारे दोन्ही टायमिंगला तुम्हाला ह्या एका मागे एक 7 कापराच्या वड्या रोज जाळायच्या आहेत चैत्र अमावास्यापासून रोज जोपर्यंत घरात फरक पडत नाही तोपर्यंत. आणि फरक पडला तर तुम्ही बंद पण करू शकता, चालेल, काही हरकत नाही. आणि हा उपाय सकाळ संध्याकाळ दिवसभरामध्ये तुम्हाला करायचा आहे रोज चैत्र अमावास्येपासून. आता हे उपाय करत असताना जर तो नारळ आपल्याला आणि हा नारळ तुम्ही आता समजा आता या अमावास्येत तुम्ही हा उपाय चालू केला तर पुढच्या अमावास्येला तुम्ही नारळ बदलू शकता किंवा येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही नारळ बदलू शकता, चालेल, काही हरकत नाही. कारण की जास्त दिवस पण नारळ टिकत नाही, आता उन्हाळा चालू आहे म्हणून सांगते आहे. तर या अमावास्ये आता उद्याच्या अमावास्येपासून ते येणाऱ्या पौर्णिमेला जर तुम्ही नारळ बदलला तरी चालेल, काही हरकत नाही. आणि जर पुढच्या अमावास्येपर्यंत राहिला तेव्हा बदलला तरी चालेल, काही हरकत नाही. आता ज्यावेळेस तुम्ही नारळ बदलणार आहे त्यावेळेस तो जुना नारळ जो आहे आपण पहिला घेतलेला त्याच्यावर वड्या ज्या जाळलेल्या असतात आपण आधी सेवा केली असती त्यावेळेस त्या जुन्या नारळाचा आपल्याला फोडायचा आहे आणि त्याचा प्रसाद म्हणून खायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने. पण तो नारळ जर फोडल्यानंतर खराब निघाला तर तो टाकून द्यायचा आहे निर्माल्यामध्ये वगैरे, त्या पाण्यात प्रवाहित करून द्यायचा आहे, तो खायचा नाही आहे. पण नवीन नारळ आपण ज्यावेळेस पौर्णिमेला किंवा अमावास्येला बदलतो
त्यावेळेस जुना नारळ हा फोडून प्रत्येकाने घरामध्ये प्रसाद म्हणून खायचा आहे आणि खराब निघाला तर तो फेकून द्यायचा. परत सांगते कारण की खूप जण व्हिडिओ बघून तेच प्रश्न विचारतात, म्हणून मला रिपीट सांगावं लागतं. आणि काही जर मदत घेत आहे तुम्ही तेच परत सांगताय, काय करू आता कमेंट्स मध्ये सारखे येतात, तेच विचारतात, म्हणून सांगावं लागतं तसं परत. आता हा उपाय अत्यंत प्रभावी आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नक्कीच करून बघा. घरात 100% शांतता नांदणार म्हणजे नांदणार. घरामध्ये कसं होतं कधी मुलं सुद्धा खूप काही लहान मुलं त्रास देत असतात, त्यावेळेस हा उपाय केला तर अतिशय उत्तम. आता अमावस्या म्हटलं तर प्रत्येक अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते, त्यामुळे आपल्याला या दिवशी प्रत्येक अमावस्येला आणि चैत्र अमावस्या तर आवर्जून आपण काय करायचं आहे, पितरांसाठी जे आपले कामं आहेत, कर्तव्य आहेत, आपला कर्म धर्म आहे जे पार पाडणं गरजेचं आहे. तेच म्हणजे काय, तर आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. 17 तारखेला सकाळी लवकर उठून आपल्याला शुचिर्भूत व्हायचं आहे. आपल्या घरातली जी काही लादी आहे, आधी सर्वप्रथम अमावस्या चालू होणार आहे उद्या रात्री, तर नक्कीच आता उद्या गुरुवार आहे, आपण साफसफाई घरामध्ये करत नाही, तर शुक्रवारी तरी सकाळी लवकर उठून घर आधी स्वच्छ करून घ्या, जाळजळमट काढून घ्या, धूळ साफ करून घ्या, अडगळीच्या वस्तू असतील तर ते बाहेर काढून टाका. तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे असतील, तुटलेली भांडी असतील, चिरलेली ताटं असतील, ते सगळं काही फेकून द्या. कप असतील त्याचे कान तुटले आहेत, फुटलेले आहेत, चिरा पडलेल्या आहेत कपाला सुद्धा, ते सुद्धा फेकून द्या. बंद पडलेली यंत्र असतील ते सुद्धा काढून टाका, ठेवू नका. माझी वस्तू म्हणून ते जपून घरात अडगळ बनवून ठेवू नका, त्यामुळे घरात अलक्ष्मी नांदते, दरिद्रता येत असते. म्हणून सांगताय जेवढं घर सुटसुटीत स्वच्छ निर्मळ असेल तेवढंच घरामध्ये छान वाटतं, प्रसन्न वाटतं, सकारात्मक वाटतं आणि घरामध्ये अष्टलक्ष्मीचा सुद्धा वास असतो. म्हणून सांगते की अमावस्या तिथी त्यासाठीच असते की आपल्या घरातील सगळे काही दरिद्री बाहेर काढून टाकायचं असतं. लक्ष्मी सुद्धा त्याच्यामुळे बाहेर जात असते आणि लक्ष्मीचं आगमन घरात करायचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पितरांचा आशीर्वाद सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपल्या गुरूंसोबत, आपल्या कुलदेवी कुलदेवतांसोबत पितरांचा आशीर्वाद असेल तर अतिशय उत्तम. प्रत्येक आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मदत होत असते आणि खडतर प्रखर पितृदोष सुद्धा आपला दूर होतो. ह्या जर अमावस्येला आपण काही विधी जर आपण पितरांसाठी केल्या तर सकाळी लवकर उठून तुम्हाला सांगितलं स्वच्छ करायचंय घर. आपल्याला सगळं काही उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळद गोमूत्र पीत असा लेप करायचा, उंबऱ्यावरती सारवून द्यायचा आहे. आणि कारण की अमावस्या तिथीला आपल्या घरामध्ये कुठली वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू नये, कोणाच्या पाया वाटे सुद्धा येऊ नये, यासाठी आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं उंबऱ्यावरती. सोबत रांगोळी वगैरे काढायचं आहे, उंबऱ्याचं पूजन करायचं आहे. आणि या दिवशी आवर्जून आपले जसं आपण घर स्वच्छ करतो तसं देवघरातलं देव सुद्धा स्वच्छ करायचे आहेत आपल्याला. तुम्ही ज्याने स्वच्छ करता त्याने तुम्ही देव स्वच्छ करायचे आहेत. देवघर सुद्धा स्वच्छ करायचं, गोमूत्र पाणी मिक्स करून मीठ हळद टाकून पूर्ण देवघर स्वच्छ करून घ्या मागून पुढून. असं तर आपण कधी करत नाही रोज, पण असं एक निमित्ताने जर आपण केलं तर नक्कीच आपलं देवघर सुद्धा स्वच्छ राहतं आणि त्याच्यामध्ये ती ऊर्जा सुद्धा कार्यान्वित होते, जी आपण सेवा देवघरासमोर बसून करत असतो ती. तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे या दिवशी आंघोळ झाल्या तुम्हाला स्वच्छता वगैरे झाली की सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पितरांसाठी आपल्याला जर महिला असतील त्यांना हवन करता येणार नाही, त्यामुळे महिलांनी काय करायचं, हात जोडून दक्षिण दिशेकडे तोंड करून डोक्यावर पदर घेऊन एक आसन घ्यायचं. ते पितरांसाठीच आसन असावं, देवाचं आसन घ्यायचं नाही पितरांची सेवा करण्यासाठी. तर त्याच्यावर उभं राहायचं आहे किंवा बसून तुम्ही मांडी घालून हात जोडून तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये पितृतुष्टिकारक स्तोत्र आणि पितृस्तोत्र दिलेलं आहे, ते हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला म्हणायचं आहे. महिलांनी आवर्जून म्हणावं, कारण की महिलांना दोन्हीकडचा पितृदोष असतो, माहेर आणि सासरचा. पुरुषांना एकाकडचाच असतो म्हणून सांगते आहे. आणि पुरुष मंडळी जर घरामध्ये असतील त्यांनी सुद्धा हात जोडून उद्या पितृतुष्टिकारक स्तोत्र पितृस्तोत्र जर म्हटलं तर अतिशय उत्तम. आणि त्यातलं जर तुम्ही उद्या हवनयुक्त म्हणजे 16 तारखेला नाही, 17 तारखेला शुक्रवारी तुम्ही हवनयुक्त जर हे स्तोत्र मात्र पठण केले तर अतिशय उत्तम. आता आमच्या घरामध्ये सुद्धा माझे मिस्टर प्रत्येक अमावस्येला घरामध्ये सकाळी हवन करतात, म्हणजे करतात कामाला जायच्या अगोदर हवन लवकर उठून करतात, कारण की हवनाद्वारे पितरांपर्यंत लवकर सेवा पोहोचत असते. म्हणून सांगते आहे थोडंसं आपल्याला तूप घ्यायचं, गाईचं तूप घ्यायचं, एकदम निर्मळ असावं, शिवाचे हात त्याला लागले नसावे, त्यात थोडे काळे तीळ टाकायचं. एक भांड घ्यायचं जे पितरांच्या हवनासाठीच असावं. देवाच्या हवनाचं भांड पितराला वापरायचं नाही आणि पितराचं साहित्य देवाच्या साहित्यामध्ये वापरायचं नाही, पूजेमध्ये वापरायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पितरांसाठी जे आपण हवन करणार आहे त्यासाठी वेगळे एक मातीचं भांड घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी गौरी ठेवायची आहे, आशेनाची गौरी. त्याच्यावर तुम्हाला ते प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा, म्हणजे स्वधा म्हणतात, स्वाहा म्हणत नाही पितरांच्या हवन करताना स्वधा म्हणतात. तर ते तुम्हाला करायचं आहे त्या काळे तीळ आणि तुपाचं. तर नक्कीच हे पितृतुष्टिकार स्तोत्र आणि स्तुती हे म्हणून तुम्ही हवन सुद्धा करू शकता.
त्यानंतर घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपले घरातले जे काही वडील त्यांची गेले असतील, आई गेले असतील किंवा तर नक्कीच त्यांच्यासाठी आपल्याला दान धर्म सुद्धा करायचा आहे या दिवशी. म्हणजेच काय त्याला म्हणतात हिरण्यदान. हिरण्यदान जर तुम्ही खरं सांगते कंटिन्यू 3 वर्ष किंवा 5 वर्ष जर तुम्ही कंटिन्यू हिरण्यदान जर दिलं प्रत्येक अमावस्येला, तर प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा तुझा दूर होऊन जातो. हे शाश्वत सत्य आहे. आपल्या मार्गात सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, दुपारी 12-12:30च्या दरम्यान आपल्या जवळच्या एका मंदिरामध्ये ब्राह्मणाला आपल्याला हिरण्यदान द्यायचं आहे. ते म्हणजेच काय, तुम्ही यथाशक्ती दक्षिणा त्याच्यामध्ये देऊ शकता. 11, 51, 21, 101 असेल, 151 असेल, यथाशक्ती त्याच्यामध्ये तुम्ही दक्षिणा द्यायची आहे ब्राह्मणाला. 1.25 पावशेर पेढे आणि एक जानवं जोड, याला म्हणतात हिरण्यदान. हे प्रत्येक अमावस्येला आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी आपल्या गेलेल्या पितरांसाठी च्या नावाने दान करायचं असतं ब्राह्मणाला. आणि परत तिथून येता त्यांना नमस्कार करायचा ब्राह्मणाला. आणि तिथून परत येताना आपल्याला तिथला त्यांनी जर काही प्रसाद पेढा म्हणून दिला त्यातला, त्या आपण दिलेल्या दानातला, तर तो घ्यायचा नाही. सरळ पाया पडून आपण घरी यायचं आहे. घरी गेल्यावरती हातपाय धुवायचे, स्वामींना मुजरा करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला दुपारी सुद्धा जर तुम्हाला जमलंच तर नक्कीच स्वामींना जर तुम्हाला दुपारी जमलंच तर नक्कीच पितरांना घास ठेवायला विसरू नका. 12-12:30 दरम्यान पितरांसाठी नक्कीच तुम्ही घास सुद्धा ठेवू शकता, दही भाताचा, त्यावर थोडीशी काळतरी टाकून किंवा चपाती जे काही तुम्ही घरात केलं असेल ते जरी ठेवलं तरी अतिशय उत्तम. ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः म्हणून तुम्ही असा मंत्र जप करायचा आहे, नैवेद्य ठेवायचा आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. आणि अमावास्या तिथीला आवर्जून सांगेल मी, मांसाहार घरामध्ये करू नका, व्यसन करू नका. ते आपल्याला वर्ज्य सांगितलं गेलेलं आहे. अमावास्या तिथी ही पितरांसाठी असते. आणि यावेळेस जर आपण काही वाईट कर्म केली किंवा आपण व्यसन किंवा मांसाहार जर घरामध्ये केला किंवा बाहेर जरी खाल्ला तर भरपूर प्रमाणात आपल्याला प्रखर पितृदोष लागू शकतो. म्हणून सांगते आहे, आपल्या पितरांसाठीचा हा दिवस असतो. आपल्याला योग्य ते चांगले कर्म करायचे आहेत. पितरांसाठी दान धर्म सेवा सर्व काही करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नारळाचा सुद्धा मी उपाय थोडा सांगितलेला आहे. आणि पितरांसाठीचे सुद्धा तुम्हाला मी जे काही आपले दान धर्म आहे ते पण सांगितलं आहे. तर नक्कीच हे करायला विसरू नका. आणि जरी सुद्धा काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तुम्ही म्हणताल की ताई आज खूप गडबडीत तुम्ही माहिती देत आहात. तर हो, कारण की मला केंद्रात सुद्धा जायचं आहे, आज खूप धावपळ आहे, त्याच्यामुळे समजून घ्या, तुमची सुद्धा असणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.